नमस्कार. हो, आपण शिक्षण म्हटलं की लगेच शाळा, शिक्षक, विद्यार्थी आठवतात, हो ना? हो, अगदी. पण या सगळ्या प्रक्रियेमागे पडद्यामागे काही महत्वाच्या संस्था काम करत असतात, बरोबर, ज्या शिक्षण व्यवस्थेला दिशा देतात, प्रशासनाला मदत करतात. बरोबर आहे. आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका महत्वाच्या, पण कदाचित थोड्या कमी चर्चेला गेलेल्या संस्थेबद्दल बोलणार आहोत. हं, तिचं नाव आहे महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, म्हणजे थोडक्यात MIEPA. MIEPA. हो, आपल्याकडे या संस्थेबद्दल बरीच माहिती आहे बरं. आणि आजच्या चर्चेतून MIEPA नक्की काय करते, तिची गरज का पडली आणि महत्वाचं म्हणजे आत्ता जे नवीन शैक्षणिक धोरण आलंय NEP 2020, त्या काळात तिचं महत्व काय आहे हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील. निश्चितच. सुरुवात इथून करूया की MIPA ही नक्की काय आहे, म्हणजे कोणत्या प्रकारची संस्था आहे ही, तिचं मुख्य काम काय? हो, MIPA म्हणजे महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था. ही खरं तर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणता येईल. अच्छा. तिचं मुख्य काम हे फक्त कागदोपत्री नियोजन नाहीये, तर ते धोरणात्मक पण आहे आणि विकासात्मक पण. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर राज्यात जी शैक्षणिक धोरणं ठरतात ती व्यवस्थित कशी राबवायची याचं नियोजन करणं. हां हां. शिक्षण विभागातले जे अधिकारी आहेत किंवा मुख्याध्यापक आहेत त्यांची क्षमता वाढवणं, म्हणजे त्यांना आणखी कुशल बनवणं, ओके. ट्रेनिंग वगैरे. हो, ट्रेनिंग, क्षमता बांधणी. आणि शिक्षण क्षेत्रात जी नवी आव्हाने येतात त्यावर रिसर्च करून काही उपाय शोधणं, हे सगळं MIPA करते. म्हणजे बरीच मोठी जबाबदारी आहे. हो, आणि महत्वाचं म्हणजे ही संस्था राष्ट्रीय स्तरावरची जी NIEPA आहे, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था, नवी दिल्ली, तिच्या मार्गदर्शनाखाली काम करते. अच्छा, म्हणजे राष्ट्रीय पातळीवर पण कनेक्शन आहे. अगदी. आणि तिला राज्याची स्कूल लीडरशिप अकॅडमी म्हणजे SLA म्हणून पण अधिकृत मान्यता मिळालेली आहे. स्कूल लीडरशिप अकॅडमी म्हणजे काय नक्की? म्हणजे राज्यातील शाळांचं नेतृत्व कसं चांगलं करता येईल, मुख्याध्यापकांना कसं सक्षम करता येईल, यावर लक्ष केंद्रित करणारी ही मुख्य संस्था आहे. अच्छा, म्हणजे फक्त प्रशासन नाही तर लीडरशिप डेव्हलपमेंटवर भर आहे. मग या संस्थेची गरज का वाटली? म्हणजे हिची सुरुवात कशी झाली? कसा होता तिचा प्रवास? चांगला प्रश्न आहे. बघा, प्रत्येक राज्याच्या गरजा वेगळ्या असतात आणि महाराष्ट्र तर खूप मोठे आणि वैविध्यपूर्ण राज्य आहे. बरोबर. तर इथल्या शिक्षण प्रशासनाला आणखी सक्षम करण्यासाठी एका विशेष संस्थेची गरज होतीच. MIEPAची सुरुवात खरं तर 1994-95 मध्ये झाली. बापरे, म्हणजे बरीच जुनी आहे. हो, तेव्हा ती औरंगाबादला स्थापन झाली होती आणि नाव होतं राज्य शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशिक्षण संस्था, म्हणजे SIEMAT. SIEMAT, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल मॅनेजमेंट अँड ट्रेनिंग. अगदीत. तेव्हा मुख्य भर व्यवस्थापन आणि प्रशिक्षणावर होता. पण नंतर कामाची व्याप्ती वाढली, नियोजनाचं महत्त्व लक्षात आलं आणि मग तिचं नाव बदलून MIPA असं करण्यात आलं. ओके. तिच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा सांगतो. 5 जानेवारी 2017 काय झालं या दिवशी? या दिवशी महाराष्ट्र शासनाने एका GR द्वारे MIPAला अधिकृतरित्या राज्याची स्कूल लीडरशिप अकॅडमी म्हणजे SLA म्हणून घोषित केलं. अच्छा, ही घोषणा 2017 मध्ये झाली? हो, आणि हा निर्णय फक्त राज्याचा नव्हता, तर राष्ट्रीय संस्था जी आहे NIPA, तिच्या शिफारशींवर आधारित होता. म्हणजे NIPAने सुचवलं होतं? हो, गंमत म्हणजे NIPA ही देशभरातल्या अशा सगळ्या SLAची पालक संस्था आहे, म्हणजे पेरेंट ऑर्गनायझेशन. अरे वा. त्यामुळे MIPAला एक राष्ट्रीय ओळख मिळाली आणि तिची भूमिका अधिक स्पष्ट झाली की फक्त प्रशासन नाही तर शाळांचं नेतृत्व घडवणं हे मुख्य काम आहे. या घोषणेमुळे MIPAच्या कामाला जास्त महत्त्व आलं असं म्हणायला हरकत नाही. स्कूल लीडरशिप अकॅडमी म्हणून मान्यता मिळणं हे खरंच महत्त्वाचं वाटतंय. मग प्रत्यक्ष काम कसं चालतं या संस्थेचं? रचना काय आहे? कारण अकॅडमी म्हटलं की आपल्याला कॉलेज किंवा ट्रेनिंग सेंटर आठवतं, पण इथं अधिकाऱ्यांसाठी आहे. अगदी बरोबर. MIPA ही महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था आहे. स्वायत्त म्हणजे ऑटोनॉमस? हो, ऑटोनॉमस. याचा फायदा असा की तिला तिच्या कामात बरीच फ्लेक्झिबिलिटी मिळते. म्हणजे शासनाच्या नियमात राहूनही ती स्वतःचे कार्यक्रम ठरवू शकते, नवीन प्रयोग करू शकते. बदलत्या परिस्थितीनुसार जुळवून घेऊ शकते. अगदी. स्कूल लीडरशिप अकॅडमी म्हणून तिचं लक्ष शैक्षणिक धोरणं आणि शाळा स्तरावर नेतृत्व विकास करणाऱ्या कार्यक्रमांवर असतं. संस्थेचं काम संचालक म्हणजे डायरेक्टर पाहतात. उदाहरणार्थ डॉक्टर नेहा बेलसरे यांनी संचालक म्हणून काम पाहिलंय
आणि त्यांचा NEP 2020 संदर्भातल्या अनेक चर्चांमध्ये, वेबिनार्समध्ये जो सहभाग होता, तो पाहिला की संस्थेचा धोरणात्मक कामातला सहभाग किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं. हो, खरंय. आता कामाच्या पद्धतीबद्दल बोलूया. MIPA मुख्यत्वे कोणासाठी काम करते? तर राज्य आणि जिल्हा स्तरावरचे शिक्षण प्रशासक म्हणजे गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि अर्थातच मुख्याध्यापक यांच्यासाठी प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीचं काम करते. ओके. यात काही प्रमुख गोष्टी आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रम. ट्रेनिंग प्रोग्राम्स. हो, पण हे नेहमीचे पठडीतले नसतात. अधिकाऱ्यांसाठी नेतृत्व विकास म्हणजे लीडरशिप डेव्हलपमेंट, कामावर देखरेख आणि मूल्यमापन कसं करायचं, मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन, आणि आपली टीम प्रभावीपणे कशी चालवायची म्हणजे इफेक्टिव्ह टीम मॅनेजमेंट, अशा गरजेनुसार तयार केलेले व्यावसायिक विकास कार्यक्रम MIPA घेते. म्हणजे फक्त नियम नाही तर स्किल्स पण शिकवतात. बरोबर. प्रशासकीय कौशल्य आणि नेतृत्वाची दृष्टी दोन्ही विकसित करायला मदत होते. हे ऐकायला खूपच चांगलं वाटतंय, पण एक प्रश्न येतो मनात की हे प्रशिक्षण कार्यक्रम खरंच किती परिणामकारक ठरतात. म्हणजे अधिकाऱ्यांनी ट्रेनिंग घेतलं पण त्याचा परिणाम वर्गातल्या शिकवण्यावर होतो का, याचं काही उदाहरण आहे का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि प्रशिक्षणाचा परिणाम मोजणं हे नेहमीच एक आव्हान असतं, हे खरं आहे. पण MIPAने काही चांगले प्रयत्न केले आहेत. उदाहरणार्थ लीडरशिप एन्हान्समेंट अँड अकॅडमिक डेव्हलपमेंट म्हणजे लीड नावाचा एक मोठा ऑनलाईन कार्यक्रम त्यांनी घेतला होता. लीड. हां. आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम MIPAने एकट्याने नाही राबवला, तर सिस्को CSR सारखी टेक्नॉलॉजी कंपनी आणि लीडरशिप फॉर इक्विटी LFE सारखी शिक्षण क्षेत्रातली NGO यांच्या मदतीने राबवला. अच्छा, म्हणजे प्रायव्हेट आणि NGO पार्टनरशिप पण आहे. हो, हे महत्वाचं आहे. कारण अशा भागीदारीमुळे काय होतं, नवीन टेक्नॉलॉजी वापरता येते, आधुनिक ट्रेनिंग पद्धती येतात, जास्त संसाधने मिळतात. बरोबर. आणि लीड कार्यक्रमातून जो फीडबॅक मिळाला त्यावर आधारित मग पुढे सुधारणा केल्या जातात. त्यामुळे परिणामकारकता वाढायला मदत होते. आता तुम्ही विचारलं की वर्गावर थेट परिणाम दिसतो का? हो. तर लगेच दिसत नसला तरी चांगलं प्रशासन आणि चांगलं नेतृत्व हे नक्कीच शाळा आणि शिक्षकांसाठी एक पोषक वातावरण तयार करतं. आणि त्याचा अप्रत्यक्ष पण महत्त्वाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोच. हे पटतंय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे संशोधन आणि धोरण विकास. MIPA फक्त बाहेरून आलेली धोरणं राबवत नाही, तर ती स्वतः संशोधन करते. कशावर संशोधन करते? महाराष्ट्राच्या संदर्भातले विषय जसं की शाळा व्यवस्थापन कसं असावं, शिकवण्याच्या नवीन पद्धती, शालेय नेतृत्वासमोर काय आव्हानं आहेत, यावर संशोधन होतं. आणि मग त्या संशोधनाचं काय होतं? ते फक्त कागदावर राहत नाही. त्याचे जे निष्कर्ष निघतात ते स्थानिक गरजांनुसार धोरणं बनवण्यासाठी किंवा असलेल्या धोरणांमध्ये बदल करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे ग्रासरूट लेव्हलची माहिती आणि आव्हानं पॉलिसी मेकिंगमध्ये येतात. म्हणजे बॉटम अप अप्रोच थोडासा. अगदी. आणि तिसरा मुद्दा आहे समन्वय, कोऑर्डिनेशन. शिक्षण व्यवस्था ही खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे. हो, खरंय. MIPA एकटी काम करू शकत नाही. ती डाएट्स म्हणजे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, ज्या जिल्हा स्तरावर असतात. बरोबर, आणि SCERT म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, जी अभ्यासक्रम आणि राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी मुख्य आहे. हो. यांसारख्या इतर संस्थांसोबत मिळून काम करते. हा समन्वय खूप महत्त्वाचा आहे, कारण याच समन्वयातून NEP 2020 सारखी राष्ट्रीय धोरणं किंवा राज्य सरकारचे निर्णय प्रभावीपणे जिल्ह्यांपर्यंत पोहोचवता येतात. तुम्ही NEP 2020 चा उल्लेख केलात आणि मला वाटते इथेच खरा कळीचा मुद्दा आहे, कारण हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण खूप मोठे बदल आणणार आहे असं म्हणतात. शाळा चालवण्याची पद्धत, शिकवण्याची पद्धत सगळं बदलणार आहे. तर या मोठ्या बदलामध्ये MIPAची भूमिका काय आहे, किती महत्त्वाची आहे? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे NEP हे फक्त अभ्यासक्रम बदलण्यापुरतं नाहीये. नाही, ते संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन आणि नेतृत्व यावर खूप भर देतं. अच्छा. त्यांचं म्हणणं आहे की जर शाळांचं नेतृत्व चांगलं असेल, प्रशासन कार्यक्षम असेल, तरच शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल. लॉजिकल आहे. आणि इथेच MIPAची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
महाराष्ट्रात NEP 2020 यशस्वी करायचं असेल तर MIPA हा एक मुख्य आधारस्तंभ आहे. कसं काय, म्हणजे काय करतीये MIPA यासाठी? तिचं योगदान काही उदाहरणांमधून सांगतो. पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापनावरचं प्रशिक्षण. ते PSLM जी तुम्ही म्हणालात? अगदी. प्रोग्राम ऑन स्कूल लीडरशिप अँड मॅनेजमेंट. NEP 2020च्या शिफारशी लक्षात घेऊन MIPAने हा विशेष ऑनलाईन कार्यक्रम सुरू केलाय. आणि यातली विशेष गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्तरावर NIPAने जो PSLM कोर्स तयार केलाय त्याचं मराठीमध्ये भाषांतर करून तो महाराष्ट्रातल्या हजारो मुख्याध्यापकांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी सहज उपलब्ध करून देणारी MIPA ही देशातली पहिली संस्था ठरली आहे. अरे वा, हे तर खूपच महत्वाचं आहे. म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचं ज्ञान आपल्या भाषेत. हो, हे फक्त भाषांतर नाहीये, तर ते ज्ञान स्थानिक भाषेत उपलब्ध करून दिल्याने ते तळागाळापर्यंत पोहोचणं सोपं झालं. यातून मुख्याध्यापकांच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंटला मोठी मदत झाली आहे. खरे. अजून काय? दुसरं म्हणजे वेबिनार आणि चर्चासत्र. नवीन धोरण आलं की लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात, शंका असतात. हो, नक्कीच. MIPAने DIETच्या मदतीने NEP 2020च्या वेगवेगळ्या पैलूंवर, जसं की टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान म्हणजे FLN कसं साध्य करायचं, नवीन मूल्यांकन पद्धती काय असतील, या सगळ्यावर राज्य आणि जिल्हा स्तरावर अनेक वेबिनार मालिका घेतल्या आहेत. म्हणजे माहितीचा प्रसार केलाय. हो, त्यामुळे नवीन धोरणातल्या ज्या गोष्टी क्लिष्ट वाटतात त्या सोप्या भाषेत अधिकाऱ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचायला खूप मदत झाली. तिसरं म्हणजे धोरणांचं स्थानिकीकरण. NEP 2020 हे राष्ट्रीय धोरण आहे, पण महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका वेगळा आहे. तिथली परिस्थिती वेगळी आहे. बरोबर. एकच नियम सगळीकडे लागू नाही होऊ शकत. अगदी. त्यामुळे MIPA जिल्हा स्तरावर नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये मदत करते. जिल्ह्याच्या गरजा काय आहेत हे समजून घेऊन त्यानुसार राष्ट्रीय धोरण कसं राबवायचं याचं मार्गदर्शन MIPA करते. अच्छा. आणि चौथं, अभ्यासक्रम आराखडा बनवण्यात सहभाग. राष्ट्रीय पातळीवरची NCERT आणि राज्यातली SCERT यांच्यासोबत MIPAने नवीन अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणजे करिक्युलम फ्रेमवर्क. हो, हा आराखडा बनवताना महाराष्ट्रातल्या स्थानिक गरजा, आपली संस्कृती, भाषा या सगळ्याचा विचार केला गेला आहे, जेणेकरून NEPची उद्दिष्टे साध्य करताना आपलं स्थानिक वेगळेपण जपलं जाईल. हे सगळं ऐकून MIPAच्या कामाची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे हे लक्षात येतंय. पण तुम्ही मघाशी म्हणालात की ती NIPA, SCERT, डाएट्स यांच्यासोबत काम करते. हो. मग या सगळ्या संस्थांमध्ये MIPAचं नेमकं स्थान काय? त्यांच्यात कामाची विभागणी कशी आहे? कारण इतक्या संस्था असल्या की कामात ओव्हरलॅप व्हायचा धोका नसतो का? समन्वय कसा साधला जातो? हा एकदम व्यावहारिक प्रश्न आहे. आणि शिक्षण व्यवस्थेत समन्वय साधणं हे एक आव्हान असतंच. पण त्याची एक ठरलेली रचना आहे बघा. कशी? सर्वात वर आहे NIPA, नवी दिल्ली. ही राष्ट्रीय पातळीवरची मुख्य संस्था. ती पॉलिसी डायरेक्शन देते, रिसर्च करते आणि देशभरातल्या MIPA सारख्या राज्यस्तरीय संस्थांना मार्गदर्शन करते. ओके. MIPA काय करते तर ह्या राष्ट्रीय मार्गदर्शनाला महाराष्ट्राच्या संदर्भात लागू करते, जसं ते PSLMचं मराठीकरण केलं तसं. म्हणजे NIPA मार्गदर्शन करते, MIPA राज्यात ते राबवते. बरोबर. आता राज्यात आलो की इथे SCERT आहे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. हिचं काम मुख्यत्वे अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकं, शिक्षक प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करणं आहे. म्हणजे अकॅडमिक बाजू SCERT बघते. तर MIPAचा भर कशावर आहे? नियोजन, प्लॅनिंग, प्रशासन, ॲडमिनिस्ट्रेशन आणि नेतृत्व विकास, लीडरशिप डेव्हलपमेंट. अच्छा, म्हणजे कामाची विभागणी आहे. हो, थोडाफार ओव्हरलॅप होऊ शकतो, पण दोन्ही संस्था सहकार्यानेच काम करतात. म्हणजे समजा SCERTला वाटलं की एखाद्या नवीन विषयावर ट्रेनिंग हवं आहे, तर त्याचा नियोजनासाठी MIPA मदत करू शकते. ओके. आणि DIETs ह्या जिल्हा पातळीवर SCERTच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. प्रत्यक्ष शिक्षकांचं प्रशिक्षण, शाळांना मदत करणं हे त्यांचं काम. MIPA जेव्हा जिल्हा पातळीवरच्या अधिकाऱ्यांसाठी कार्यक्रम घेते तेव्हा अनेकदा DIETsचा सहभाग असतो किंवा त्यांच्या माध्यमातूनच ते कार्यक्रम राबवले जातात. म्हणजे ही एक प्रकारची साखळी आहे. अगदी. NIPA राष्ट्रीय दिशा देते,
SCRT राज्यात शैक्षणिक बाजू सांभाळते, MIPA नियोजन, प्रशासन, नेतृत्व सांभाळते आणि डाएट्स जिल्हा स्तरावर अंमलबजावणीत मदत करतात. आणि हा समन्वय टिकवण्यासाठी नियमित बैठका, संवाद हे सगळं चालू ठेवावं लागतं. ती एक सततची प्रक्रिया आहे. म्हणजे आता हे चित्र बरंच स्पष्ट झालं, तर आपण आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. या सगळ्या माहितीचा आपण काय निष्कर्ष काढू शकतो? महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेसाठी MIPचं महत्त्व काय आहे असं तुम्हाला वाटतं? थोडक्यात सांगायचं तर. नक्कीच. MIPचं महत्त्व काही मुद्द्यांमध्ये सांगता येईल. पहिलं म्हणजे ती राष्ट्रीय धोरणं आणि राज्यातली प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातला एक महत्त्वाचा पूल आहे, सेतू आहे. हो. NEP सारखी धोरणं यशस्वी व्हायची असतील तर ती फक्त कागदावर राहून चालणार नाहीत. ती खालीपर्यंत प्रभावीपणे राबवली पाहिजेत. हे काम MIP करते. बरोबर. दुसरा मुद्दा, ती प्रशासक, मुख्याध्यापक आणि पर्यायाने शिक्षकांची क्षमता बांधणी करते, म्हणजे कॅपॅसिटी बिल्डिंग. बदलत्या काळानुसार त्यांना नवीन स्किल्स आणि दृष्टिकोन मिळवून द्यायला MIPA मदत करते. कारण चांगलं नेतृत्व असेल तरच व्यवस्थेत बदल होतो. हेही महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा, ती संशोधन आणि स्थानिक गरजांवर आधारित काम करते. फक्त वरून आलेले आदेश पाळत नाही, तर स्थानिक पातळीवर काय आव्हानं आहेत यावर संशोधन करून त्यानुसार उपाय सुचवते. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की MIPA ही महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचं नियोजन, प्रशासन आणि नेतृत्व यांचं जणू काही इंजिन आहे. ती या व्यवस्थेला गती आणि दिशा द्यायचं महत्त्वाचं काम करते. खरंच आपण सहसा वर्गात काय शिकवलं जातंय यावरच लक्ष देतो, पण त्यामागे एवढी मोठी प्रशासकीय आणि नेतृत्वाची यंत्रणा काम करत असते हे आजच्या चर्चेतून खूप स्पष्ट झालं. हे पडद्यामागचे कलाकार किती महत्त्वाचे आहेत. अगदी. आणि इथेच एक विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो, जो आपल्याला पुढे विचार करायला मदत करेल. कोणता प्रश्न? आपण पाहिलं की MIPA नेतृत्व विकासासाठी, NEPच्या अंमलबजावणीसाठी खूप प्रयत्न करत आहे. हे सगळं चांगलंच आहे. पण हे सगळं करत असताना MIPA सारख्या संस्था हे कसं नक्की करू शकतील की या सगळ्या प्रशिक्षणाचा, नियोजनाचा, सुधारणांचा परिणाम फक्त प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा थेट सकारात्मक परिणाम महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातल्या दुर्गम भागातल्या प्रत्येक मुलाच्या शिकण्याच्या अनुभवावर आणि गुणवत्तेवर कसा दिसेल, हे कसं सुनिश्चित करता येईल? हा खूप कळीचा मुद्दा आहे. आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न असा की प्रभावी शालेय नेतृत्वाचं मोजमाप कसं करायचं? फक्त प्रशासकीय निकषांवर करायचं, म्हणजे वेळेत रिपोर्ट पाठवले, योजना पूर्ण केली की झालं? नाही. की खऱ्या अर्थाने शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या प्रक्रियेत काय सुधारणा झाली, या निकषावर कसं मोजता येईल? यावर खरं तर अजून खूप विचार व्हायला हवा. नक्कीच. प्रशासकीय कार्यक्षमतेच्या पलीकडे जाऊन नेतृत्वाचा अंतिम परिणाम विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर कसा होतो हे तपासणं आणि त्यावर आधारित सुधारणा करणं हेच खरं आव्हान आहे असं दिसतंय. MIPA आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेसाठी हा एक महत्त्वाचा विचारबिंदू आहे. MIPA बद्दलची आपली ही सविस्तर चर्चा इथेच थांबूया.